विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या भूगोल पाठ्यपुस्तकातील घटक क्रमांक 3 भरती ओहोटी या घटकाचा भाग 1 अभ्यासणार आहोत। या घटकामध्ये समुद्रातील भरती ओहोटी म्हणजे काय, ती कशी येते यांची माहिती मिळवणार आहोत। मुलांनो, या छायाचित्रांचे निरीक्षण करा। या दोन्ही छायाचित्रांमधील पाण्यामध्ये कोणता फरक दिसत आहे? हे दोन्ही चित्र एकाच ठिकाणच्या समुद्राची दिसत आहे। पहिल्या चित्रामध्ये समुद्राचं पाणी किनाऱ्याच्या जवळ आल्याचे दिसत आहे, तर दुसऱ्या चित्रामध्ये समुद्राचं पाणी किनाऱ्यापासून आतमध्ये दूरवर गेल्याचे दिसत आहे। बरोबर आहे। समुद्र किनारी काही काळ राहिल्यास आपल्याला समुद्राचे पाणी कधी किनाऱ्याच्या खूप जवळ आल्याचे दिसते, तर काही वेळेस किनाऱ्यापासून आत दूरपर्यंत गेल्याचे दिसते। सागर जलाच्या या हालचालींना भरती ओहोटी असे म्हणतात। काही अपवाद वगळता जगभरातील सर्व समुद्र किनाऱ्यांवर अशा प्रकारे भरती ओहोटी येत असते। भरती ओहोटी या नैसर्गिक घटना असून त्यामागचे शास्त्र आपण या पाठाच्या माध्यमातून समजून घेऊया। भरती ओहोटी ही सागर जलाची दररोज आणि नियमितपणे होणारी हालचाल आहे। सागरातील पाण्याच्या पातळीत ठराविक कालावधीने बदल होत असतो। चंद्राच्या स्थितीनुसार भरतीच्या वेळा ठरतात। चंद्राला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यास साधारण 24 तास लागतात। त्यामुळे दर 12 तास 25 मिनिटांनी भरती ओहोटीचे एक चक्र पूर्ण होते। भरती ओहोटी या घटनेचा थेट संबंध सूर्य, चंद्र व पृथ्वी यांचे गुरुत्वाकर्षण बल व केंद्रोत्सारी बल यांच्याशी असतो। केंद्रोत्सारी बलाची उदाहरणे समजून घेण्यासाठी आपण काही प्रयोग करूया। आपण जर वहीवर खडू ठेवून वही डावीकडून उजवीकडे जोरजोरात हलविली तर काय होते ते पहा। खडू फिरत असताना तो ज्या दिशेने फिरतो आहे त्याच दिशेने म्हणजेच डावीकडून उजवीकडे पडला आहे। आता आपण कडीच्या डब्यात पाणी घेऊन कडी हातात घेऊन डब्बा गोल गोल फिरूया। कडीच्या डब्यातील पाण्यात गोल गोल लहरी तयार होऊन डब्याच्या वरच्या बाजूला येताना दिसत आहे। घरातील पंखा फिरत असताना केंद्रोत्सारी बल निर्माण होते आणि हवा बाहेरच्या बाजूला फेकली जाऊन वारा तयार होतो। गोफण फिरवताना निर्माण झालेल्या केंद्रोत्सारी बलामुळे दगड बाहेरच्या बाजूला फेकला जातो। फळांचा रस तयार करताना त्याच्यात पाणी टाकून मिक्सर चालू केले असता मिक्सरचे पाते ज्या दिशेने फिरते त्याच दिशेने मिक्सर मधील मिश्रण गोल गोल फिरत वरच्या बाजूला येऊ लागते।
अर्धा पेला पाणी घ्या. पेला हातात धरून सावकाश एकाच दिशेने गोल गोल फिरवा. पेल्यातील पाणी कडेपर्यंत एकाच दिशेने गोल गोल फिरत वर येताना दिसते. की चेन बोटात धरून बोट गोल गोल फिरवले असता बोट ज्या दिशेने फिरवतो आहे त्याच दिशेने की चेन गोल गोल फिरताना दिसेल. या सर्व कृतींचं नीट निरीक्षण केले तर असे दिसते की या सर्व वस्तू केंद्रातून बाहेरच्या दिशेने फेकल्या जाताना दिसतात. म्हणजेच या सर्व कृतींमध्ये केंद्रोत्सारी बलाचे परिणाम आपल्याला पाहावयास मिळतात. केंद्रोत्सारी म्हणजे केंद्रातून बाहेर जाणारा. केंद्रोत्सारी बल लावणे म्हणजे त्या बलाने वस्तू बाहेरच्या दिशेने फेकली जाणे होय. मुलांनो, या केंद्रोत्सारी बलाचा अनुभव जत्रेमध्ये तुम्ही स्वतःही घेतला असेल. जत्रेमध्ये या चक्राकार पाळण्यात बसल्यास वेगाने फिरणाऱ्या चक्राच्या बाहेरच्या दिशेने तुमचा पाळणा झुकलेला असतो. हा देखील केंद्रोत्सारी बलाचा परिणाम आहे. केंद्रोत्सारी बल व गुरुत्वीय बल. पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती गोल फिरते त्या क्रियेला पृथ्वीचे परिवलन असे म्हणतात. परिवलनामुळे पृथ्वीला एक प्रकारचे बल किंवा प्रेरणा मिळते. ही प्रेरणा पृथ्वीच्या केंद्रापासून विरुद्ध दिशेत कार्य करते. तिला केंद्रोत्सारी प्रेरणा असे म्हणतात. गुरुत्वीय बल. गुरुत्वाकर्षण म्हणजे वस्तूला आपल्याकडे खेचणे. पृथ्वीच्या या गुरुत्वाकर्षण बलामुळे कोणतीही वस्तू अवकाशात फेकली असता पुन्हा ती जमिनीवरच येते. गुरुत्वाकर्षण बल केंद्रोत्सारी प्रेरणेच्या अनेक पटींनी जास्त असते. यामुळे भूतलावरील कोणतीही वस्तू आहे त्या जागी राहते. मुलांनो, गुरुत्वीय बल व केंद्रोत्सारी बल दर्शवणाऱ्या या आकृतींचे निरीक्षण करा. पहिल्या दोन आकृतीमध्ये पृथ्वीच्या परिवलनामुळे निर्माण होणाऱ्या केंद्रोत्सारी बलाची दिशा दाखवली आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये पृथ्वीवरील गुरुत्वीय बल व केंद्रोत्सारी बल दाखविले आहे. जी म्हणजे गुरुत्वीय बल, सी म्हणजे केंद्रोत्सारी बल. गुरुत्वीय बल पृथ्वीच्या केंद्रात कार्य करत असते, तर केंद्रोत्सारी बल हे पृथ्वीच्या केंद्राच्या विरुद्ध दिशेने कार्य करत असते. आता आपण भरती ओहोटीची कारणे कोणती आहेत ते पाहूया. चंद्र, सूर्य यांचे गुरुत्वाकर्षण बल तसेच पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल यामुळे सागर जलाला भरती ओहोटी येते. पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे व चंद्राचे अप्रत्यक्षपणे सूर्याभोवती फिरणे. चंद्र, सूर्य व पृथ्वी यांच्या सापेक्ष स्थितीमुळे भरती ओहोटी होत असते.
परिवलनामुळे पृथ्वीवर निर्माण होणारी केंद्रोत्सारी प्रेरणा. या केंद्रोत्सारी प्रेरणेमुळे चंद्रासमोरील भागाला जेव्हा चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे भरती येते तेव्हाच त्याच्या विरुद्ध बाजूला पृथ्वीच्या परिवलनाच्या केंद्रोत्सारी बलामुळे भरती येते. ही आहे भरती ओहोटीची कारणे. भरती ओहोटीच्या स्थिती. पृथ्वीवर ज्या ठिकाणी भरती किंवा ओहोटी येते त्याच्या विरुद्ध ठिकाणीही त्याच वेळी अनुक्रमे भरती किंवा ओहोटी येते. या आकृतीनुसार आपल्याला भरती ओहोटीच्या स्थिती लक्षात येतात. ज्या वेळेस 0° रेखावृत्तावर भरती असते त्यावेळेस त्याच्या विरुद्ध बाजूला असलेल्या 180° रेखावृत्तावरही भरती असते. त्याच वेळी या रेखावृत्तांना काटकोन स्थितीत ओहोटी असते. मुलांनो, जरा विचार करा. पृथ्वीपासून दूर अवकाशात जाण्यासाठी मोठे अग्निबाण वापरावे लागतात. ते कोणत्या बलाच्या विरोधात कार्य करतात? पृथ्वीपासून दूर अवकाशात जाण्यासाठी अग्निबाण गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध दिशेत कार्य करतात. अगदी बरोबर आहे. भरती ओहोटीच्या कक्षा. भरती ओहोटीच्या वेळी पाण्याच्या पातळीतल्या फरकास भरती ओहोटीची कक्षा म्हणतात. खुल्या समुद्रात ही कक्षा केवळ 30 सेंटीमीटर इतकी असते. परंतु किनारी भागात ही कक्षा वाढत जाते. भारतीय द्वीपकल्पाच्या किनारी भागात ही कक्षा सुमारे 100 ते 150 सेंटीमीटर असू शकते. जगभरातील सर्वाधिक भरती ओहोटीच्या कक्षा फंडीच्या उपसागरात आहे. फंडीचा उपसागर उत्तर अमेरिकेच्या ईशान्येस आहे. फंडीच्या उपसागरात भरती ओहोटीची कक्षा 1600 सेंटीमीटर पर्यंत असते. भारतातील सर्वात मोठी भरती ओहोटीची कक्षा खंबातचे आखात येथे आहे. खंबातचे आखात येथील भरती ओहोटीची कक्षा सुमारे 1100 सेंटीमीटर आहे.